नमस्कार, मी प्राध्यापक विजय नवले. माझ्याकडे आलेला हा विद्यार्थी अत्यंत हुशार पद्धतीचा मला वाटतोय. त्याचं कारण PCMB हे दोन्ही ग्रुप घेतल्यानंतर त्याचा स्कोर उत्तम आला आहे. CETच्या परीक्षेमध्ये दोन्हीकडे PCM आणि PCB दोन्हीकडे जवळजवळ 98-99% स्कोर आहे. त्याच्या दुर्दैवाने किंवा त्याला खरं तर नको होतं, म्हणजे MBBS BMS त्याची इच्छा नाही आहे. त्याला नीटची परीक्षा तितकीशी सोपी गेलेली दिसत नाही किंवा त्याच्याकडे त्याने कदाचित थोडं दुर्लक्ष केलं असेल. इथे मात्र त्याचा भयंकर चांगला स्कोर आला आहे आणि दोन्हींमध्ये आला आहे. आता जेव्हा त्याच्याशी मी बोललो तेव्हा असं लक्षात आलं की त्याला खास करून जिनॉम टेक्नॉलॉजी, जेनेटिक्स किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे. त्याला सेल बायोलॉजी विषय आवडतो. तरी मी त्याशी फार्मसी, ॲग्रिकल्चर, पॅरामेडिकल अशा विविध करिअर्सचा उल्लेख केला, जी नीट न होता बायोलॉजीमध्ये असलेली करिअर्स आहेत. परंतु तरी देखील त्याचं म्हणणं पडलं की त्याला बायोटेक्नॉलॉजीमध्ये काम करायचं आहे, बायो इन्फॉर्मॅटिक्समध्ये काम करायचं आहे. आणि म्हणून मग त्याला PCM CETच्या आधारे हा इंजिनिअरिंगच्या अंतर्गत आलेला BTech बायोटेक्नॉलॉजीचा ऑप्शन या ठिकाणी आम्ही दाखवू शकलो. आणि होते असे की ह्याच कॅप प्रोसेसमध्ये त्याला BTech बायोटेक्नॉलॉजी टाकता येईल तसं कम्प्युटर्स टाकता येईल, कारण तो हे पण म्हणाला की त्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग देखील आवडतं. पण तो त्याचा प्लॅन A राहणार नाही, हे नाही मिळालं तर हे असं म्हणून, म्हणजे याच ऑप्शन फॉर्ममध्ये त्याला हे इन्क्लूड करता येईल. आणि नंतर यथावकाश मास्टर्स आणि PhD करून तो मल्टीनॅशनल कंपनी किंवा याच्यामध्ये जाऊ शकतो. त्याचबरोबर त्याचा कोर इंटरेस्ट मला याच्यात दिसतो, जे ग्लोबल करिअर आहे, जे बायोटेक्नॉलॉजीमध्ये इथून पुढच्या काळातलं जोरदार करिअर असणार आहे. त्याच्यात तो मास्टर्स करेल आणि एक चांगल्या पद्धतीच्या रिसर्च वर्कला जाईल. तो एका जागेवर बसून अभ्यास करणारा, खास करून सूक्ष्म अभ्यास करण्यात इच्छा असलेला, अशा पद्धतीचा बायोलॉजी आवडणारा विद्यार्थी वाटला, ज्याचं मॅथमॅटिक्ससुद्धा बऱ्यापैकी चांगलंच आहे. आता फक्त BTech बायोटेक्नॉलॉजी अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे इन केस जर मिळालं नाही तर या केसमध्ये BSc बायोटेक्नॉलॉजीचा एखादा नुसता एक ज्याला असं म्हणता येईल की तजवीज करून ठेव, आणि त्यासोबतच जर गरजच पडली तर करायची वेळ आली तर मग BSc MSc PhD आणि मग रिसर्च असा त्याला ऑप्शन दिला. पण प्रायोरिटी 1 हा प्रायोरिटी 1, प्रायोरिटी 2 आणि प्रायोरिटी 3 कॉम्प्युटर्स, अर्थात हे नंतर आपण ठरवू शकतो की 2-3 पैकी 2 कोणता करायचा. म्हणजे जेव्हा विद्यार्थी अत्यंत हुशार असतो, तो PCM PCB दोन्हींमध्ये चालतो, अशा केसमध्ये त्याला नीटच्या मार्गे जायचं नसेल तर या दृष्टीने संशोधनाचं करिअर या पद्धतीचं राहू शकतं. धन्यवाद.